तब्येत बरोबर नाही तेव्हा नसता करायचं मागता पैसे आपण पण घरी खायचं. हे कुठून आणता आता? हे नदीचे आहेत ना. नाही, हे कुठून आणता? हे ना उरण खाली आमचं तिकडचं माल आहे. उरण वरून येतो. रोज असते, रोज येता का? रोज येता. आजच आले. आजच आले. कसं वाट्यावर लावलं? या टायमाला लागतं शिजायला. वाट्या असं असं. पावसाळा लागला का खवय्यांची सुरुवात होते ते मासळी आणि चिंबोऱ्या, खेकडे, मुठे हे खाण्यासाठी खवय्यांची या ठिकाणी गर्दी होते. आपण आज शहापुराच्या बाजारात आहे. पंचायत समितीच्या बाजूला रस्त्यावरती या ठिकाणी मुठे आणि कोलंबी वगैरे यांचा बाजार सजलेला आहे आणि ते खाण्यासाठी खवय्यांची देखील गर्दी या ठिकाणी झालेली आहे. कुठून येतं आपण? आम्ही गावातच आहोत. गावातच आहोत आम्ही. काय माल विकायला घेऊन आला? आम्ही कोलंबी थोडीफार बायांची चिंबोरे आहेत. माझी कोलंबी. कसा वाटा लावला जातो? कसा वाटा देऊ लावला? तसं 100चा, 50चा, 200चा देऊ तसा. या ठिकाणी वाट्यावरती आपण पाहू शकता. या ठिकाणी वाट्यावरती कोळंबी लावलेली आहे. 100 रुपये वाटा, 200 रुपये वाटा आणि या ठिकाणी मुठे देखील विक्रीसाठी ठेवलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो ते तलावाची मच्छी या ठिकाणी ठेवलेली आहे. कोणत्या प्रकारच्या मच्छी आहेत त्या? वाडीच आहे, वांगी आहेत, वाय आहे. वारीस? वाडीच आहे. अजून कोणतं? वाडीच आहे, वांगी आहेत, वाय आहे. ही वारीस आहे, हा वांजा आहे, पाव आहे आणि हा तेलपान. कसे देत आहे? 100 रुपये पाव विकतो. 100 रुपये पाव. या ठिकाणी 100 रुपये पाव मध्ये हे तलावाची मिरची तळ्यातली आहे ना, तलाव नदीची वैतरणा नदीची मच्छी या ठिकाणी विक्रीसाठी आलेली आहे. 100 रुपये पावनी या ठिकाणी विकले जातात. आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे कोणते आहेत? हा कटला, हा वारी आणि ते काले मासे. काय हे वाय आहे, तो पाती आहे. हा कसा दिला जातो? हा 100 रुपये पाव हा आणि ते 50 रुपये, हे 150 रुपये पाव आणि हे आणि हा 100 रुपये पाती, 100 रुपये. या ठिकाणी 100 ते 150 रुपये पावनी या ठिकाणी मच्छी विकली जाते. वैतरणा नदीची मच्छी ही पावसाळ्यामध्ये खायला लोकांना मिळते आणि खवय्ये या ठिकाणी घेण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. हे आपण पाहू शकतो शिंगाडा. हे आपण पाहू शकतो शिंगाडा चिचे. हे 600 रुपये किलोनी या ठिकाणी विकले जातात. कुठून आपण येतात माल घेऊन? नदीचा आहे का? वैतरणा नदी. आणि रोज येतात या ठिकाणी. कसा भाव विकतात ते? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव. आणि हे ते 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. आणि हे काय? ते पैकी मासा आहे. तो कसा? 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. आणि हे 100 रुपये पाव. ते पण 150 रुपये पाव आहे. याला काय गाभोळी म्हणतात का? गाभोळीवाला मासा आहे. या ठिकाणी गाभोळीचा कटला मासा आहे का? हा कटला मासा या ठिकाणी गाभोळीचा देखील पाहू शकता. वैतरणा नदीचा हा माल आहे आणि या ठिकाणी किलोवरती हा विकला जातो. कशी विकली जाते ही गाभोळी? 100 रुपये पाव. कोणत्या माशाची आहे ती? वारीस माशाची. वारीस माशाची. वाय 200 रुपये पाव. हा तेलप्पा 50. हलवा 70. गावठी पाती 100. हा कुठून येतो माल? हे वैतरणा डॅमचा. वैतरणा. तुम्ही स्वतः पकडता? नाही, आम्ही विकत घेतो. विकत घेतो. वैतरणा डॅम वरून रोज विकत घेऊन या ठिकाणी विकायला येतो. इकडे शहापूर या ठिकाणी पंचायत समितीच्या बाजूला या ठिकाणी मार्केटमध्ये हे बसतात रोडला लागून. या ठिकाणी सुंदर अशी मच्छी, नदीची मच्छी खवय्यांना खाण्यासाठी मिळत असते आणि खवय्ये हे घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात. तुमचं नाव सांगा. माझं नाव पूजा वाघ. कुठे राहता? हे वाडीत. शहापूर मध्येच राहणाऱ्या या आहेत. वैतरणा येथे जाऊन या ठिकाणी मच्छी घेऊन येऊन या ठिकाणी व्यवसाय करत असतात.
तुम्हाला गर्दी वाढेल तुमच्याकडे, लोक घ्यायला येतील सगळीकडून तुमच्याकडे. ही कोणती आहे मग? काय कोळंबी? ही नदीची कोळंबी. कशी किलो देता? एका वाट्यावरती देता? किलोवर. कशी? 1000 रुपये किलो मध्ये या ठिकाणी मोठी कोळंबी या ठिकाणी मिळते नदीची. या इकडे, या थोडं पुढे. कोणतं जिवंत? हे या ठिकाणी पाहू शकतो आपण, जिवंत अशी मच्छी या ठिकाणी विक्रीसाठी येत असते. आणि खवय्ये हे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. कोणते आहे? पाती. हे गावठी वाम. हे बघा, गावठी वाम या ठिकाणी आहे. ही कशी दिली जाते? 600 रुपये किलोनी जाते का? या ठिकाणी वाम आहे 600 रुपये किलोनी विकली जाते. नदीची वाम आहे, गावठी वाम. आपलं नाव सांगा. माझं नाव मधुकर दत्तू करबरे. कुठे राहता? वापेपाड्यात. वापेपाड्यामध्ये राहता. आणि कुठून मच्छी आणताय? मच्छी भास्ता नदी. भागसा नदी. हा, भास्ता. रोज घ्यायला जावं लागतं का इथे? झाली टाकतो आम्ही. स्वतः पकडता? हा, स्वतः. या ठिकाणी आपण पाहू शकता, हे स्वतः नदीवरती जाऊन जाळं टाकून हे मासे रोज पकडतात आणि या ठिकाणी शहापूर पंचायत समिती समोर विक्रीला आणतात. अत्यंत ताजा आणि स्वच्छ अशा प्रकारची मच्छी या ठिकाणी मिळते आणि ती ही मुबलक दरामध्ये.